energy very low. I don't like it, but energy down. मग नाश्ता करेन, नाहीतर निरा पेविंग, नाहीतर नारळ पेविंग, काहीतरी पेविंग ज्याने स्ट्रॉंग होईल. कारण ऊन एवढा आहे ना, वैताग येत रे. सकाळ सकाळ वाजलेत बघा किती, 8:30. म्हटलं आज काहीतरी वेगळं करावं, भले फालतूगिरी का असा ना. 8:30 वाजत ऊन एवढं आहे की लय गरम व्हायला लागले सकाळ सकाळ. सुरुवातच अशी म्हणलं, शेवट कसं व्हायचं बघा. शेवट तर चांगलंच होईल, काय विषय नाही, पण काय सांगायचं आता, लईच ऊन आहे राव, सण व्हाय आता काय. आणि सकाळी उठू वाटा नाही. 8:30 वाजले म्हणलं बघा कधी आलो मी आता. अवघड असो, काय हरकत नाही. तर आता जस्ट चालू केलेलं आहे. CNG भरले 300चं टार्गेट आहे, 1700चं. बघूया, नाश्ता वगैरे सगळं झालं आहे. 1700 वाला कधी वेळ लागते कधी नाही. आय होप पहिली ऑर्डर मोठी पडावी, बाकी काही करू शकतो आपण. चला सुरू करूया आजचा खेळ. मित्रांनो, पहिली ऑर्डर पडलेली उबेरची ऑर्डर ड्रॉप झाली. 113 रुपये दाखवते आणि नाही 116 रुपये दाखवते. मीटरला आले 130. फरक है बाय. जेवढी खुशी आहे पैसे वाढण्यापेक्षा, मीटरने पैसे वाढतात त्यापेक्षा जास्त दुःख यायचं आहे की ऊन लागते. ऊन असतं मारून फायदा नाही बाबा, ऊन लागते पण मारा तरी बी, कारण ऊन कमी लागते. ऊन असतं नसतं तर अजून लय त्रास झाला असतं. काय करायचं आता, सकाळी उठवा नाही, उशिरा आलं की मग अजून महिनाभर रे. एप्रिल महिना काय अर्धा संपला, अजून महिना म्हणून मग जूनमध्ये बी ऊन असतं. काय सांगतात नाही, वातावरण बिघडले. असं काय हरकत नाही. पहिली ऑर्डर झाली, सुरुवात चांगली झाली. तर बघूया आता दुसरी ऑर्डर कधी पडते करत नाही. आय होप लवकर पडावी. आपण आहोत आता कॅम्पस, सगळे कॅम्पसच्या नियर बाय. चला. गरमी काय म्हणते, लय डेंजर गरमी. 12 झालं. एका कॉलेजमध्ये, कॉलेजचं नाव घ्यायचं नाही आपल्याला, एवढंच कशाला कोणाचं कॉलेजचं नाव खराब करायचं. इथल्या मॅडम आहेत, त्यांचं म्हणणं आहे की 151 झालं ते मीटरने. उबेरची सवय लागली नाही का त्यांना, ते म्हणते 125 दिली तर चालेल का. आम्हाला परवडणार कसं नाही का. म्हणलं आम्ही 1-2 किलोमीटर तुम्हाला पिकअप करायचं, मग 20 रुपये जास्त द्या. नाही असं कसं 20 रुपये एक्स्ट्रा का देऊ. म्हटलं मग आम्ही बी कमी का घेऊ. म्हटलं जेवढं मीटर नसतं तेवढंच द्या, तुम्ही एक्स्ट्रा का मागता असं मला म्हणतं. सिरियस हो ना. म्हटलं मग तुम्हाला एक्झाम्पल दिलं. म्हटलं मी कधी कोणा पैसे मागत नाही, तुम्ही मला कमी करायला बोललात म्हणून मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं. म्हटलं अशी बॅडमूट लोक असतात, त्यामुळे अशी उदाहरणं द्यायला लागतात. तर रुपयेसुद्धा कमी करायचं नाही अजिबात कोणाला. एवढ्या मोठ्या कॉलेजमध्ये शिक्षिका वाटतात मॅडम हे, आणि ते असं बोलतात आपल्याला. आम्ही तर ZP मध्ये शिकलेलं आहे, आम्ही कसं बोलणार बोला आता. काय हरकत नाही, होत असतात. लोक आहेत, प्रत्येकाची मेंटॅलिटी वेगळी असते. कोण असं असतो, कोण तसं असतं. पण एक शिक्षक आहे म्हणून त्यांचं मेंटॅलिटी असं असू नये. मला असं वाटतं त्यांनी जी झालं ते द्यावं गप आणि जावं, असं माझं म्हणणं होतं. ते त्यांनी मला गेटच्या आतमध्ये फार सोडायला, मी सोडलं. मला काय प्रॉब्लेम नाही, माझं मीटर वाढतं मी सोडणार. मी तुम्हाला पहिले बोललं, मला कुठं बी न्या मीटरनी मी जाणार. पुण्याच्या बाहेर नाही बरं काय. पण तुम्ही मीटरनी जे झाले त्यात बी द्या नाही म्हटल्यानंतर, तुम्ही एवढ्या मोठ्या कॉलेजमध्ये, पुण्यातल्या एवढ्या मोठ्या कॉलेजमध्ये शिक्षिका आहात, तुम्ही का पैशाला मागं पुढं बघता नाही का. असं काय हरकत नाही, हे होतच राहतं. आपल्याला काय फरक पडत नाही. आपण कोणाला रुपये जास्त मागत नाही. ते त्यांनी कमी करायला लावलं म्हणून मी त्यांना एक एक्झाम्पल दिलं. ते म्हणले असं कसं तुम्ही एक्स्ट्रा का मागू शकता. एक्स्ट्रा जर मागू शकत नाही मग तुम्ही कमी का करता म्हटलं नाही का. मी जस्ट तुम्हाला एक्झाम्पल दिलं, तुम्हाला कळावं म्हणून. डब गेले त्या. हे डेंजर लोक आहेत. तर वाजल्यात 12:14 आणि टोटल 750 झाले. चांगली गोष्ट आहे. 800, 900, 1000. अजून बघू 1000 करून मग जेऊया. 1-2 तास लवकर झाले पण. चला. उन्हाळा आय डोंट लाईक इट. झाले नाही परत कसं डेव्हलप टाकायचं. तर मित्रांनो जेवण झालं आणि ऊन काही सांगू. वाजल्यात 1:21 जेवण जस्ट झालेलं आहे. जेवण आपण केलं आहे महालक्ष्मी स्नॅक्स सेंटरमध्ये. आणि तिथं आपल्याला हे घावलं आहे जे की आपल्याला महत्त्वाचं होतं. हे का महत्त्वाचं आता कमेंट करून सांगा. तुम्ही कमेंट करू सोपं मी मागं बसून टाकतो. हे जे दिसते का कानाची शेजारी लाईट जी आपले हे एकाने नाही का बॉक्समध्ये तुटलेलं तर पडलेलं आणि न वापरलेलं होतं. त्यांचं जे ग्रीन दिसते तुम्हाला ग्रीन त्यांनी आत्ताच जस्ट नवीन चालू केलं वाटतं किंवा लावलं असेल ते ग्रीन नवीन काय म्हणतात त्याला. ह्याने त्यांनी पॅक केलं की हवेमुळे हलू नये म्हणून. आणि एक पडलेलं त्यांच्याकडून काहीतरी जे कचरा डब्यापाशी टाकलेलं आहे. आता जे आपले आपण माणूस असा आहे की कचऱ्यातलं बी काढून घेणार आहे जे की आपले
हे नाही का म्हणजे गरजेचं आहे आपली. कचऱ्यात नव्हतं, कचऱ्याच्या बाहेर पडले. कचऱ्यात जरी असतं कचरा पेटी त्यांची बघितली ना ती स्वच्छ आहे ना, फक्त एक 2-3 4 कप होते आणि 1-2 टिश्यू पेपर होते, काही नव्हतं, एवढं घाण नाही काहीच. आणि एक असं होतं पण ते जॉईंटवर लावलं आणि एक असं होतं ते बाहेर पडलेलं. जरी आत पडलं असतं तरी घेतलं असतं. जर लईच कचरा पेटी खराब असते तर नसं टाकलं, त्यांना मागून घेतलं असतं. त्यांच्याकडे जर असतं तर, नसतं तर आपण आता सर्व्हिसिंगच्या वेळेस टाकलं असतं. हे काय कुठं नाही भेटतं एवढं. काय सांगायचा मुद्दा आहे की आपण लाजत नाही भाऊ. तर चला जाऊया पाठीमागे आणि लावूया. अँगल बघा कुठनं घ्यायचा, भेटतोय का अँगल बरोबर? भेटतोय. चिटकवायला पाहिजे होतं काहीतरी, चिटकवायला नाहीये बाबा. पुढं आले ना ते कट करून घेऊया. तर झालंय 960 रुपयाला आतापर्यंत. 40 रुपये काय होईल काय विषय नाही, म्हणजे 1000 रुपये आल्यात. वाजले ते 1:24. तर 1:30 नंतर ना 1:24 का आता 5 मिनटं 6 मिनटं 1:30 नंतर ना अजून 700 रुपये करायचे, जे की कठीण दिसतंय कारण उंडले. पण जर आत्ता केलं तर संध्याकाळी लवकर घरी जाईल. पण जर आत्ता नाही केलं तर अवघड होईल. डोक्यात हे झाले, पाणी झाले डोक्यावर, म्हणजे असं नाही का उखडलंय डोक्यात बी. आहे का गाडी आहे का पडतायच कोण राहिले झालं काय करायचं कळणार असं काय हरकत नाही. लागलंय ते महत्वाचं आहे. त्याला फक्त हात नाही लावा पॅन कोणी, हात लावलं की ते हलणं मागणं थोडंफार फेविक्विकने चिटकवलं असतं पण नको. असं बघू तात्पुरतं ठीक आहे. जर परत निघलं तर सर्व्हिसिंगच्या वेळेस त्याला फेविकॉलनी लावून फेविस्टिकनी लावून परत एक हे लावते, काय म्हणतात त्याला काय माहिती. चला जेवण झालं, सुरू करूया परत. तर मित्रांनो आपण आत्ता आहोत नारायणपेठ. पाटणलाही दुखते. तर नारायणपेठमध्ये आहोत आपण आत्ता आणि 2 ऑर्डर मिस झाल्या. त्यानंतर ना 2 ऑर्डर पडले उबरच्या 100-100च्या, म्हणजे की ठीक आहे काय हरकत नाही. पण टाईम खूप झाला आहे, 3:30 मिनटं 3:30 वाजलेत. आत्तापर्यंत 1200 रुपये झालेत. तर अवघड दिसते. अजून आपल्याला 700 रुपये करायचे, 500 रुपये करायचे, सॉरी 700 रुपये करायचे, ते 200 झालेत, 500 करायचं. तर 3:30 नंतर ना 500 रुपये करायला किती वेळ लागतात हे मला बघायचं आहे. लवकरात लवकर झालं तर दिवस पावलं म्हणायचं, पण 7-8 तर वाजणारच आहे भाऊ. तर भाऊ काय होते काय. चला ब्लॅक व्हाईट. तर मित्रांनो इथे गणपती मंदिर आहे आणि DPच्या पाठीमागे एक आहे पाण्याचा नळ आहे. तिथं आपल्याला पाणी भेटलेलं आहे. देव पावलावा प्यायचं पाणी आहे का नाही माहीत नाही मला, पण देवाचे ते म्हणलं प्यायचंच असेल.
देवाचं नाव घेऊ, गणपती आपण मोरया. चला नेक्स्ट ऑर्डरला जी पडेल ती पडेल. नारळ पाणी होतं पण ते झालं गरम आणि दुधलं तोंड थोडा फ्रेश झालो. आणि बघतो आजूबाजूला नाही का कोणी हे ठेवलं आहे का नाही, पाण्याच्या टाकी आहे ते म्हणलं कोण बघू भेटते का. तिकडे लक्ष गेलं आणि नळ होता तर म्हणलं चालू करून बघूया पाणी आहे का नाही. आलं पहिलं पाणी गरम गरम होतं, मग थोडं गरम पाणी जाऊन दिलं आणि मग नंतर बघितलं थंड पाणी येते. बाटली घेतली लगेच लावली, पण पाणी थोडं कधी इकडं तिकडं होतं भरलं 2 मिनटात आणि पाणी घेतले. ठीक आहे नॉर्मल पाणी असं काय वाटत नाही आहे. मला कळतं आहे कारण आपण ड्रायव्हर लोक आहे, 12 गावचं पाणी पिलेलं आहे. थोडं तरी बदल झाला की कळतं लगेच नॉर्मली. ओके आय होप एखादी लवकर ऑर्डर पडायचं. चला एक सेकंद व्हायच्या अगोदर तर आपल्याला असतं. तर मित्रांनो मोबाईल स्लो आहे कमी फास्ट का नाही, मी फास्ट आहे. तर मित्रांनो आपण आता आहोत संगमवाडी पार्किंग 1च्या इकडे. आणि बरेच जणांना हे माहीत नसतं तसं 1 2 3 काय असतं पार्किंग 1 2 3. तर काय नाही, तुम्ही जेव्हा संगमवाडीला एंटर होतात तेव्हा जे पहिले पार्किंग असतं ते पार्किंग 1 आहे, त्याच्या पुढचं असतं ते 2 आहे, त्याच्या पुढचं 3, त्याच्या पुढचं 4 असं. कन्फ्युजन होण्यासारखं काय, पार्किंग 1 पार्किंग 2 पार्किंग 3 पार्किंग 4 असं आहे. आणि डाव्या साईडला 1-2 पार्किंग आहेत ते पर्पलचे. अजून एक पार्किंग आहे ते आहे, त्याला काही नाव नाही असंच मला माहीत आहे. जे पहिलं का दुसरं पार्किंग आहे ते पर्पलचं. आता पर्पल कसे आहे मी टोटल 1500 रुपये झालेत आपले आत्तापर्यंत. वाजले 4:55 1500 झालेत म्हणजे 200 पाहिजे आपल्याला. तर बघू 200 रुपये व्हायला किती वेळ लागतात किती नाही. आय होप 5 6 7 2 तास 1 तास भरपूर झाला. 1 तास डोक्यान पाणी ऑर्डर पडली पाहिजे. तर आपल्या घराकडे ऑर्डर बघायची, आता लांब नाही बघायची. हे जरा कठीण आहे. संध्याकाळी झाले कठीण असते की घरी बी जायचंय घराकडची ऑर्डर पाहिजे. टार्गेट कम्प्लीट झालं काय नाही वाटत, पण टार्गेट कम्प्लीट करायला शेवटच्या ऑर्डरला डोकं वगैरे आपल्या हिशोबाने सगळं कुठं होतं आहे का काय हरकत नाही. कोथरूडला पडलं तरी चालेल काय हरकत नाही. कोथरूडवरनं राजाराम चौकातनं दांडेकर पूलवरनं स्वारगेट कात्रज बघू काय होतं काय नाही. एक 10 मिनटं थांबूया, चक्कर मारूया. जेव्हा बी मी इकडे येतो ना पार्किंग 1 2 3ला चक्कर मारतो, कुठंतरी थांबतो, कुठनं पडती. तर बघू 10 मिनटं थांबून आय होप एखादी ऑर्डर पडेल. बऱ्याच थोडं पुढं आल्यानंतर बऱ्याच वेळानंतर एक ऑर्डर पडली आपल्या कोथरूडला 105 रुपयांनी, जे रॅपिडोवर 95 रुपये दाखवते. 10 रुपयाचा फरक पडला. फरक हे बाई फरक हे त्यामुळे प्रत्येक ऑर्डर मीटरने आणा. तर आता अजून तरी 100 रुपयाचा फरक पडतो आपल्याला बघायला गेलं तरी. 1600 रुपये झाले टोटल. अजून 100 रुपये करायचे. तर आय होप एखादी ऑर्डर पडावी 100 रुपयाची. कोथरूडमध्ये आता मी कोथरूडला कोथरूडमध्ये राहुलनगरच्या तिकडे कर्वेनगर कोथरूड राहुलनगर सगळं आपल्याला एकसारखंच आहे. लवकर स्वारगेटची ऑर्डर पडावी जेणेकरून घरी जायला मोकळा. वाजले 5:41 7च्या घरात. तेच बघून तुम्ही बोर झाला असाल तर आत्ता आपण सारसबागचं थोडं पुढं आहोत. मित्रमंडळ चौकाकडे चाललो. तर एक ऑर्डर पडलेली सारसबाग आज चतुर्थी असल्यामुळे सारसबाग गणपतीची ऑर्डर पडतात आणि दगडूशेठची बी, जे की चांगली गोष्ट आहे आपल्यासाठी. टोटल 1700 रुपये झाले. 1700 प्लसच झाले 10-20 इकडे तिकडं. 6:24 झाले. टार्गेट कंप्लीट झाले. ठीक आहे चांगली गोष्ट आहे. तर आता जाऊया घराकडे. ओला वगैरे बंद केले, चाललो घरी. आजचा हा ब्लॉग इथं संपला. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत शुभरात्री. चला.